आफ्टरनून मित्रांनो, इकॉनॉमिक्सचा दुसरा टॉपिक आपण सुरू केला आहे, युटिलिटी ॲनालिसिस. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण आज बघणार आहोत, दॅट इज लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आपल्याला आज एक लॉ बघायचा आहे, आज एक नियम बघायचा आहे. कोणत्या संदर्भातला? तर डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. मार्जिनल युटिलिटी, ॲज यू ऑल अंडरस्टँड, द युटिलिटी डिराइव्ड फ्रॉम लास्ट युनिट ऑफ कमॉडिटी कन्झ्युम called as marginal utility, and it goes on diminishing. कमी कमी होत जाणाऱ्या मार्जिनल युटिलिटीचा नियम असं आपण याला मराठीमध्ये म्हणू शकतो. आता एखादा लॉ इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा आपण शिकतो, हा तुम्ही पहिलाच लॉ शिकता इकॉनॉमिक्सचा, तर इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा आपण एखादा लॉ शिकतो त्याच्यामध्ये लॉचं स्टेटमेंट असतं, जे जसंच्या तसं पाठ करणं गरजेचं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये बदल होऊन चालत नाही. त्यानंतर लॉचं एक शेड्यूल असतं, त्यानंतर लॉची एक डायग्रॅम असते आणि त्यानंतर लॉचं एक्सप्लेनेशन किंवा डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन असतं. आजही त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत. आता हा लॉ कोणी लिहिला किंवा कशा संदर्भात आहे हे आपल्याला पहिल्या 2 पॅरेग्राफमध्ये बघायला मिळतं आहे. दिस लॉ वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय प्रोफेसर गॉसन बट वॉज डिस्कस्ड इन डिटेल बाय प्रोफेसर आल्फ्रेड मार्शल in his book Principles of Economics published in 1890. गॉसेन नावाच्या प्रोफेसरनी या लॉ संदर्भात पहिल्यांदा चर्चा केली होती, पण त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम किंवा ते विशिष्ट पुस्तकांमध्ये छापून आणण्याचं काम आल्फ्रेड मार्शल यांनी केलं आणि त्यांनी हा लॉ पहिल्यांदा प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स नावाच्या पुस्तकामध्ये 1890 साली छापून आणला. आता या लॉमध्ये काय सांगितलेलं आहे? The law of diminishing marginal utility is universal in character. हा लॉ सगळीकडे ॲप्लिकेबल होतो, प्रत्येक गोष्टीला लॉ ऑफ DMU ॲप्लिकेबल होतो. सॉरी. ओके. द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी इज युनिव्हर्सल इन कॅरेक्टर. सगळीकडे हा लॉ ॲप्लिकेबल होतो, जसं मी आत्ता म्हटलं. It is based on the common consumer behavior that utility derived diminishes with the reduction in the intensity of a want. वाक्य थोडंसं अवघड आहे, पण ॲक्च्युअलमध्ये खूप सोपा प्रकार आहे. काय म्हणाले ते? इट इज बेस्ड ऑन द कॉमन कन्झ्युमर बिहेवियर दॅट. हा लॉ एखाद्या कन्झ्युमरच्या नॉर्मल बिहेवियरवर अवलंबून आहे. ओके. कुठलं नॉर्मल बिहेवियर? दॅट युटिलिटी डिराइव्ड डिमिनिशेस विथ द रिडक्शन इन द इंटेन्सिटी ऑफ अ वॉन्ट. एखाद्या गोष्टीबद्दल असणारी गरज किंवा एखाद्या गोष्टीमधून मिळणारी युटिलिटी ही त्याच्या वापरामुळे कमी कमी होत जाते. उदाहरणार्थ, एखादं नवीन पेन आपण घेतलं असेल, ओके, एखादं नवीन पेन आपण घेतलं असेल तर त्या पेनाबद्दलची एक क्रेज आपल्या मनामध्ये असते, दॅट इज अ न्यू पेन, वी कॅन राईट इट इन अ फायनेस्ट फॉर्म. बरोबर आहे ना? खूप छान लिहू शकतो आहे आम्ही, खूप छान पेन आहे, चांगलं उठतं आहे वगैरे. ओके. काही दिवसानंतर हळूहळू ही क्रेज कमी कमी होत जाते. मग त्या वस्तूबद्दल आपल्याला फारसं अट्रॅक्शन किंवा वस्तूबद्दल फारशी युटिलिटी राहत नाही. सो जेव्हा ती वस्तू नवीन असते किंवा जेव्हा ती वस्तू आम्ही कन्झ्युम करत असतो, ॲट अ स्टार्टिंग पॉईंट त्याची युटिलिटी खूप जास्त असते. जसं जसं आमचं कन्झम्शन त्या वस्तूचं वाढत जातं किंवा जशी जशी आम्ही ती वस्तू कन्झ्युम करत जातो, त्या संदर्भातली आमची युटिलिटी हळूहळू कमी होत जाते. विषय लक्षात येतोय? याच लॉला आम्ही म्हटलं आहे लॉ ऑफ DMU, म्हणजेच डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. वस्तूचा वापर जसा जसा आम्ही करत जाऊ तशी तशी त्या वस्तूमध्ये असणारी आमची आवड किंवा त्या वस्तूपासून आम्हाला मिळणारी युटिलिटी कमी कमी होत जाते. आत्ताचं लेटेस्ट उदाहरण, जेव्हा पहिला पाऊस आमच्याकडे पडला तेव्हा आम्ही अगदी तो मातीचा सुगंध आणि सगळं अनुभवलं असेल. पण आता कंटिन्यू पाऊस पडायला लागला आहे. अजून कदाचित ती वेळ आली नाही आहे, पण आणखीन 2 महिन्यानंतर आम्हाला याच पावसाचा कंटाळा येतो. ओके. आंबे जेव्हा आम्हाला सुरुवातीला खायला मिळतात तेव्हा आम्ही खूप आवडीने ते आंबे खातो. इन द मंथ ऑफ फेब्रुवारी, मार्च, एप्रिल खूप आंबे आम्ही कन्झ्युम करतो. पण जेव्हा हळूहळू मे एंडिंग येतो, खूप सारे आंबे खाऊन होतात
आता आम्हाला त्या आंब्याची क्रेज हळूहळू कमी होते. ओके, म्हणजेच त्याची युटिलिटी आमच्यासाठी डिमिनिश होत जाते, कमी कमी होत जाते. लक्षात येतं आहे लॉ काय एक्सप्लेन करतोय ते? प्रत्येक गोष्ट किंवा कोणतीही गोष्ट ही हळूहळू वापरल्यानंतर तिच्याबद्दल असणारी युटिलिटी हळूहळू कमी होत जाते. ओके, सो लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी एक्सप्लेन्स ॲज वी कन्झ्युम मोर अँड मोर the utility derived from that particular product goes on diminishing or goes on decreasing. हेच त्यांनी त्यांच्या स्टेटमेंट ऑफ लॉमध्ये दिलं आहे. ओके, अकॉर्डिंग टू अल्फ्रेड मार्शल, अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, द ॲडिशनल बेनिफिट which a person derives from a given increase in its stock of thing diminishes with every increase in the stock that he already has. थोडासा अवघड लॉ आहे, पण हेच त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. काय म्हणतात अल्फ्रेड मार्शल? अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट किंवा रिमेनिंग कॉन्स्टंट, इतर गोष्टी समान असताना. मग आता हे वाक्य मी थोडं नंतर एक्सप्लेन करतो, आधी लॉ बघूया. द ॲडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराइव्स फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन हिज स्टॉक ऑफ थिंग. एखाद्या व्यक्तीकडे असणाऱ्या वस्तूंमध्ये एखादी कमॉडिटी ॲड झाल्यामुळे वाढलेली युटिलिटी. आता एखादी कमॉडिटी ॲड झाली म्हणजेच शेवटची कमॉडिटी म्हणजेच मार्जिनल युटिलिटी. ओके, सो एखादी वस्तू जेव्हा आम्ही मार्जिनल स्केलवर शेवटला कन्झ्युम करत जातो किंवा मार्जिनली कन्झ्युम करण्याचा विचार करतो, त्यावेळेला काय होतं? इट डिमिनिशेस विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक दॅट ही ऑलरेडी हॅज. त्यापासून मिळणारी युटिलिटी जसा जसा स्टॉक म्हणजे क्वांटिटी ऑफ गुड्स कन्झ्युम वाढत जाईल तशी तशी त्याची युटिलिटी कमी कमी होत जाईल. पहिलं सफरचंद आम्ही खाल्लं, आम्हाला हायेस्ट युटिलिटी मिळेल. दुसरं सफरचंद खाल्लं, पहिल्यापेक्षा मार्जिनल युटिलिटी कमी होईल. तिसरं सफरचंद आम्ही खाल्लं, युटिलिटी गोज ऑन डिक्रीजिंग. असं करत करत जर आम्ही सफरचंद खात राहिलो तर आम्हाला त्या सफरचंदापासून असणारी मार्जिनल युटिलिटी कमी कमी मिळत जाईल. इट विल गोज ऑन डिक्रीजिंग. लॉ लक्षात येतोय का बघा? मी परत एकदा रिपीट करतो. द ॲडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराइव्ज फ्रॉम गिवन इन्क्रीज इन हिज स्टॉक ऑफ अ थिंग. एखाद्या व्यक्तीकडे असणाऱ्या स्टॉकपैकी, वस्तूंच्या साठ्यांपैकी आणखीन एक कमॉडिटी त्याने कन्झ्युम केली म्हणजेच मार्जिनल कमॉडिटी त्याने कन्झ्युम केली की त्याला मार्जिनल युटिलिटी मिळते. ही युटिलिटी डिमिनिशेस with every increase in the stock that he already has. ऑलरेडी असणाऱ्या स्टॉकमध्ये जशी जशी एक एक कमॉडिटी तो वाढवत जाईल म्हणजेच कन्झ्युम करत जाईल तशी तशी त्या कमॉडिटीबद्दल असणारी मार्जिनल युटिलिटी डिक्रीज होत जाईल, डिमिनिश होत जाईल. हाच लॉ त्याने थोड्या सोप्या पद्धतीने सुद्धा दिलं आहे. In other words, marginal utility that any consumer derives from successive units of a particular commodity goes on diminishing as his or her total consumption of that commodity increases. In short, more of a thing you have, the less you want to have more of it. वाक्य समजतंय का बघा? सोपं वाक्य आहे. जशी जशी तुम्ही एखादी कमॉडिटी कन्झ्युम करत जाल किंवा जशी जशी एखादी कमॉडिटी तुम्ही यूज करत जाल तशी तशी ती कमॉडिटी वापरण्याबद्दल असणारी तुमची असणारा तुमचा इंटरेस्ट किंवा असणारी तुमची डिझायर किंवा असणारी तुमची युटिलिटी कमी कमी होत जाईल किंवा डिमिनिश होत जाईल. शेड्यूल आणि लॉ ह्याचं आपण थोडंसं मॅचिंग करून बघू. ह्या पेजवरती तुम्हाला लेफ्ट साईडला जे दिसतंय ते डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचं शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये 2 कॉलम्स आहेत ज्याच्यात पहिल्यांदा युनिट्स ऑफ एक्स दिसत आहेत आणि मार्जिनल युटिलिटी दिसते. तुम्ही त्याच्यात बघू शकता की जेव्हा आम्ही पहिली कमॉडिटी कन्झ्युम करतो तेव्हा आम्हाला त्याच्यापासून हायेस्ट युटिलिटी मिळते कारण ते पहिलंच युनिट आहे, नवीन आहे गुड्स. ते आम्ही यूज केल्यानंतर हायेस्ट आम्हाला युटिलिटी मिळते. आफ्टर दॅट वी कन्झ्युम सेकंड कमॉडिटी,
मार्जिनल युटिलिटी विल कम डाऊन टू 8, 10 वरून 8 वर आली. सो युटिलिटी गोज ऑन डिक्रीजिंग, मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस. देन तिसरं कमॉडिटी आम्ही कंझ्युम केली, इट विल गो फॉर 6. चौथी केली, इट विल गो फॉर 4. पाचवी कमॉडिटी कंझ्युम केली, इट विल गो फॉर 2. सहावी कमॉडिटी आम्ही कंझ्युम केली, इट विल गो फॉर 0. सातवी कमॉडिटी केली, नाव इट इज डिससॅटिस्फॅक्शन, सो -2. म्हणजे मार्जिनल युटिलिटी ही कमी कमी होत जाते. जसजशी आम्ही वस्तू कंझ्युम करत जाऊ तशी वस्तूपासनं मिळणारी मार्जिनल युटिलिटी कमी कमी होत जाते. बरं, त्याची डायग्रॅमसुद्धा आम्हाला उजव्या बाजूला दिसते. आम्हाला कर्व दिसतोय. एक्स ॲक्सिसवरती आम्ही म्हटलं आहे युनिट्स ऑफ एक्स ॲक्सिसवरती आम्ही म्हटलं युनिट्स ऑफ कमॉडिटी आणि वाय ॲक्सिसवर आम्ही म्हटले मार्जिनल युटिलिटी इन युनिट्स. ओके, तिथे तुम्ही बघू शकता पहिल्या पॉईंटला कमॉडिटी 1ला मार्जिनल युटिलिटी आहे 10, पॉईंट सेकंडला मार्जिनल युटिलिटी 8, थर्डला 6, फोर्थला 4, फिफ्थला 2, सिक्स्थला 0. सो तो कर्व जो आहे मार्जिनल युटिलिटी कर्व जो आहे तो एक्स ॲक्सिसला टच झाला. त्यानंतर जर आम्ही 7वं युनिट कंझ्युम केलं तर मार्जिनल युटिलिटी विल बी निगेटिव्ह -2. ओके, विच इज गोइंग ऑन डिक्रीजिंग ट्रेंड ऑर डिमिनिशिंग ट्रेंड. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की एखादी वस्तू वापरताना त्या वस्तूचा वापर आम्ही जसा जसा करत जाऊ तशी तशी त्यापासनं मिळणारी मार्जिनल युटिलिटी कमी कमी होत जाते. बरं, जरा थोडंसं मागे येऊया. इथे आम्ही लॉमध्ये पहिलंच वाक्य वापरलं होतं अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट. ओके, म्हणजे हा लॉ कधी इम्प्लिकेमेंट होईल जर सगळ्या गोष्टी समान राहिल्या. उदाहरणार्थ आम्ही पहिलं सफरचंद आत्ता खाल्लं, 2 तास खेळून आलो आणि दुसरं सफरचंद खाल्लं तर कदाचित जास्त युटिलिटी मिळेल, मार्जिनल युटिलिटी जास्त असेल. सो कन्झम्पशन मस्ट बी सक्सेसिव्ह, पाठोपाठ सफरचंद खाल्ली पाहिजेत. एक दुसरं उदाहरण आपण बघूया. समजा आम्ही आत्ता पाण्याचा ग्लास भरला आणि तो प्यायला, आमचं सॅटिस्फॅक्शन झालं, तर आम्ही पाठोपाठ दुसरा ग्लास प्यायला पाहिजे तर हा लॉ इम्प्लिमेंट होईल. मग दुसऱ्या ग्लासपासून मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे कमी असेल. पण आम्ही असं केलं तर एक ग्लास गरम पाणी प्यायलं आणि दुसरा ग्लास गार पाणी प्यायलं, आता हा लॉ इम्प्लिमेंट होणार नाही. सो असे काही मुद्दे आहेत. ओके, अदर थिंग्स आहेत ज्या कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे. ज्या कॉन्स्टंट नाही राहिल्या तर प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, एक चपाती आम्ही खाल्ली, आमचं सॅटिस्फॅक्शन झालं. दुसरी चपाती पाठोपाठ आम्ही खाल्ली तर दुसऱ्या चपातीपासनं मिळणारी मार्जिनल युटिलिटी ही कमी होणार आहे. पण समजा आम्ही त्या दुसऱ्या भाजीबरोबर कंझ्युम केली तर आता त्याची युटिलिटी कदाचित वाढेल. ओके, सो काही गोष्टी या कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ टाईम, वस्तूची होमोजिनिटी, सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. ओके, ह्या गोष्टी कॉन्स्टंट असणं गरजेचं आहेत. त्या जर समान असतील प्रत्येक कन्झम्पशनच्या वेळेला त्या वस्तू समान असतील तरच हा नियम हा लॉ इम्प्लिमेंट करता येतो. म्हणजे होमोजिनिटी आपण म्हटलं, समजा मी पहिलं सफरचंद खाल्लं आणि दुसरा पेरू खाल्ला. आता कन्झम्पशन तर झालं आहे पण कमॉडिटी 2 वेगळ्या आहेत. सो त्याच्यापासून मिळणारी युटिलिटी बदलेल. किंवा एक छोटं सफरचंद पहिले खाल्लं आणि मग मोठं सफरचंद खाल्लं, होमोजिनिटी आहे का? सफरचंद आहे पण साईज सेम आहे का? नाही. मग तिथे हा लॉ इम्प्लिमेंट करता येणार नाही. म्हणून अदर थिंग्स बिईंग कॉन्स्टंट पाहिजेत. अशा कॉन्स्टंट थिंग्स असतील आणि आम्ही सक्सेसिव्हली जर का एखादी कमॉडिटी वापरत गेलो पुन्हा पुन्हा, म्हणजे सलग आम्ही एखाद्या वस्तूचा उपभोग घेत गेलो तर त्यापासून मिळणारी मार्जिनल युटिलिटी ही कमी होत जाते. ठीक आहे, आता ते डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन फक्त आपण तिथे लिहिलं आहे तेवढं बघूया. In the above diagram, units of commodity X are measured on X axis and marginal utility is measured on Y axis. जसं मी मागाशी म्हटलं X ॲक्सिसवर युनिट्स ऑफ कमॉडिटी आहेत आणि Y ॲक्सिसवर मार्जिनल युटिलिटी आहे. पुढे काय? व्हेरियस पॉईंट्स ऑफ मार्जिनल युटिलिटी आर प्लॉटेड ऑन द ग्राफ ॲज पर द गिवन शेड्यूल. शेड्यूलप्रमाणे एक एक युनिट कंझ्युम केल्यानंतर मार्जिनल युटिलिटीचे पॉईंट आम्ही प्लॉट केले आणि तो कर्व आम्ही जॉईन केला.
When the locus of all the point is joined, marginal utility curve is derived. ती जी लाईन तुम्हाला दिसते जी सगळ्या पॉईंट्समधून जाते त्याला आम्ही मार्जिनल युटिलिटी कर्व असं म्हणू. Marginal utility curve slopes downwards from left to right, which shows the marginal utility goes on diminishing with every successive increase in the consumption of a commodity. जसा वस्तूचा वापर आम्ही वाढवत गेलो, 0 युनिटपासून 1 युनिट, 1 युनिटपासून 2, 2पासून 3, 3पासून 4 असे आम्ही 7 युनिटपर्यंत सक्सेसिव्हली कन्झ्युम करत गेलो, तेव्हा काय दिसलं, तो कर्व स्लोप्स डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे तो कर्व खाली खाली बेंड होत आला. ओके, विच शोज डिमिनिशिंग रेट ऑफ मार्जिनल युटिलिटी, जो आम्हाला काय दाखवतो, मार्जिनल युटिलिटी डिक्रीज होत जाते. When marginal utility becomes 0, marginal utility curve intercepts the x-axis. जसं मगाशी मी सांगितलं, 6व्या कमॉडिटीच्या कन्झम्पशन नंतर आमची मार्जिनल युटिलिटी 0 झाली आहे. सो एक्स ॲक्सिसला मार्जिनल युटिलिटी कर्व टच झाला आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा जर आम्ही कन्झम्पशन केलं, फर्दर कन्झम्पशन ऑफ कमॉडिटी विल मेक मार्जिनल युटिलिटी निगेटिव्ह. 6व्या युनिट नंतर सुद्धा आम्ही कन्झम्पशन करत राहिलो, म्हणजे 7वं युनिट, 8वं युनिट, 9वं युनिट, तर मार्जिनल युटिलिटी ही मायनसमध्ये, निगेटिव्हमध्ये चालून निघून जाईल. सो हा लॉ आम्हाला काय सांगतो की जसे जसे आम्ही वस्तूंचं कन्झम्पशन वाढवू तशी तशी त्या वस्तूपासून मिळणारी मार्जिनल युटिलिटी डिक्रीज होत जाते. ॲज वी कन्झ्युम मोर अँड मोर, the marginal utility derived from every successive unit of a commodity will go on decreasing. ठीक है, ओके.